Welcome to my KD Mathematics channel. Today we have to see example differentiate of sine square x square minus cos square x square with respect to x. First we let y equal to sine square x square minus cos square x square. We know that the formula. Which formula? Cos square theta minus sin square theta equal to cos 2 theta. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत आपण. पहिल्यांदा जो काय प्रॉब्लेम आहे तो थोडा सिम्प्लिफाय करूयात. y इक्वल टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मी मायनस कॉमन घेतो. y इक्वल टू मायनस, तर मायनस कॉमन घेतात मी पहिल्यांदा हा लिहितो कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, आता बघा, आता हा याच्याप्रमाणे झालेला आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस टू थीटा. कम्पेअर करा. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस टू थीटा. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला दिसेल ते थीटा काय आहे, एक्स स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉस टू थीटा होतोय. मग होणार इथं मायनस कॉस टू थीटा. थीटा इज एक्स स्क्वेअर मायनस कॉस टू एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स करूयात. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स डी हा बाय डी एक्स ऑपरेटर दोन्ही साईडला अप्लाय करायचं असतं. मायनस बाहेर घेऊयात. डी बाय डी एक्स ऑफ कॉस 2x स्क्वेअर. We know that the formula derivative of cos f of x, listen carefully, derivative of cos f of x equal to minus sin f of x into derivative of f of x. हा फॉर्म्युला ते यूज करूयात. काय होईल पहा, मायनस पहिल्यांदा कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एफ ऑफ एक्स. जे आहे ते लिहायचं, अँगल आहे तो लिहायचा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, अँगलचा डेरिव्हेटिव्ह 2x स्क्वेअर. ठीक आहे, मायनस मायनस झाला प्लस. मग काय झालं बघा, साइन 2x स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर. आता बघा, 2 बाहेर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. 2 इंटू 2x झाला 4x. पुढे घेऊयात. 4x इंटू साइन 2x स्क्वेअर. हा झाला आपला डेरिव्हेटिव्ह. पहिल्यांदा फंक्शन सिम्प्लिफाय करायचं, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं. ओके, एकदम सिम्पल आहे. ओके.